नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शिवसेना के 60वें स्थापना दिवस पर 1300 से अधिक विद्यार्थियों को मिला शैक्षणिक उपहार, शिक्षा को बढ़ावा देने की पहल। अंबरनाथ पश्चिम के महात्मा गांधी स्कूल में शिवसेना के 60वें स्थापना दिवस के अवसर पर एक प्रेरणादायक शैक्षणिक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर विधायक डॉक्टर बालाजी किनीकर की ओर से हर साल की तरह इस वर्ष भी सामाजिक उत्तरदायित्व निभाते हुए 1300 से अधिक विद्यार्थियों को मुफ्त में नोटबुक और छतरियों का वितरण किया गया। इस पहल का उद्देश्य जरूरतमंद और आर्थिक रूप से कमजोर विद्यार्थियों की शिक्षा में सहयोग करना तथा उन्हें अध्ययन के लिए आवश्यक सामग्री उपलब्ध कराना था। कार्यक्रम के दौरान बच्चों के चेहरों पर खुशी देखने को मिली और वातावरण उत्साहपूर्ण रहा। इस अवसर पर नगर सेवक विकास सोमेश्वर, पूर्व नगर सेवक लेलिन मुक्कू, महिला शहर संगठक मालतीताई पवार, विधानसभा संगठक सुवर्णा सालुंखे, शहर संगठक सुषमा रसाड़, वासुदेवी शिरूर, उप शहर संगठक विद्या जाधव, वैशाली मुली, महिला आघाड़ी की क्रांतिताई पड़वड़, बिनाताई कदम, सुनंदा मांडरी, लता यादगीर सहित कई पदाधिकारी, शिक्षक वर्ग और बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित थे। कार्यक्रम में उपस्थित सभी मान्यवरों ने विद्यार्थियों को ज्ञानवान बनो, गुणवान बनो और यशस्वी बनो का संदेश देते हुए शिक्षा के महत्व पर जोर दिया। उन्होंने कहा कि शिक्षा ही जीवन में सफलता की सबसे मजबूत नींव है और ऐसे उपक्रम समाज के भविष्य को मजबूत बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। यह आयोजन न केवल विद्यार्थियों के लिए प्रेरणादायक रहा, बल्कि समाज में शिक्षा को बढ़ावा देने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम भी साबित हुआ। अंबरनाथ वासींना आज आपल्या शिवसेना स्थापन होऊन 60 वर्ष झाले। त्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच याच वर्धापन दिन निमित्त असं तर प्रत्येक वर्षी आपले लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आपले जे गरजू विद्यार्थी आहे यांना नोटबुक्स आणि छत्रीचे वाटप करतात। पण आज स्पेशल डे हा एक आज वर्धापन दिन आहे। त्या अनुषंगाने आपले आमदार बालाजी किनीकर यांच्यातर्फे इथं महात्मा गांधी शाळेत छत्री आणि मोफत वह्याचं वाटप करण्यात आलेलं। त्याचप्रमाणे बहुभाषिक शाळा खुंटवलेला आहे। इथंही जे विद्यार्थी शिकतात त्यांना छत्री वाटप करण्यात आलेली आहे, नोटबुक वाटप करण्यात आलेली आहे। तसेच आपलं नवीन लोकल बोर्ड कैलासनगर इथं स्थापित झाले, तिथंही देण्यात आलेली आहे। पश्चिमाच्या काही शाळांमध्ये असे नोटबुक त्यांना आणि छत्री त्यांना देण्यात आलेली आहे। तो टोटल माझ्या मते 2.5 ते 3 लाख असे छत्री आणि नोटबुकचे वह्या वाटप मोफत प्रत्येक वर्षी डॉक्टर बालाजी किनीकर आपले लाडके आमदार यांच्या मार्फत होतात। आणि त्यांच्या असं मन आहे, आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचाच मन होता की 80% आम्ही समाजकारण करू आणि 20% फक्त आम्ही राजकारण करू। त्याच अनुषंगाने आज लोकांना नोटबुक आणि छत्रीचं वाटप करण्यात आलेलं आहे। वर्धापन 60वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने आपले अंबरनाथचे लाडके आमदार बालाजी किनीकर, आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे मोठे साहेब शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि मुलांसाठी म्हणजे त्यांनी गरिबीतून दिवस काढलेले आहेत आमच्या आमदारांनी, तर मुलांच्या कुठच्या हेळसाळ होऊ नये म्हणून हा उपक्रम लाभलेला आहे। आणि ह्यात आमच्या सगळ्या महिला आघाडी आज इथे हजर आहे। त्यांच्यातर्फे सगळ्या मुलांना पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण अंबरनाथ भर पूर्ण ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या, तर आज महात्मा गांधी शाळेत इथे वह्या वाटप आणि विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप यांचं वाटप करण्यात आलं। तर आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा हाच मानस आहे की कुठलाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी पूर्ण अंबरनाथ मध्ये आज त्याचबरोबर पावसाळ्यासाठी छत्रीचंही वाटप केलेलं आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।